न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। ईडीचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना सूडबुद्धीने अटक करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिकच्या मेहेर सिग्नल येथे जोरदार जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी सुमारे 20 ते 25 मिनिट आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहेर सिग्नल परिसरात रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले। यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यावेळेस आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध नोंदवला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील जाळण्यात आला। त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। आम आदमी पार्टी का जय जवान जय किसान जिंदाबाद, छत्रपति शिवाजी महाराज जिंदाबाद, जिंदाबाद, छत्रपति शिवाजी महाराज की जय। महात्मा गांधींनी अजून एक सविनय कायदेभंग म्हणून एक गोष्ट सांगितली, तक्त्यात बसलेला तानाशाह कायदे अशा पद्धतीचे कायदे आणाल की जो चांगल्या लोकांना जेलमध्ये टाकत। यावेळेस वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले। यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले। ज्या पद्धतीने मोदी सरकार ईडीवरती प्रेशर आणून राजकीय पक्षांवरती ज्या पद्धतीचं दबाव तंत्र तयार करून त्यांना पक्षामध्ये स्वतःच्या पक्षामध्ये किंवा त्यांना सपोर्टिंग म्हणून माध्यमातून ज्या पद्धतीने दबाव तंत्र वापरत आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती येत्या वर्ष 2 वर्षापासून वेगवेगळ्या ईडीच्या कारवाया होत आहे, त्यांच्यावरती आरोप केले जात आहे, पण ते आरोप आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने सिद्ध झालेले नाही। आणि अचानक काल त्यांच्यावरती ईडीने त्यांच्या घरी छापा टाकून त्यांच्यावरती अटक केलेली आहे। याचा आम्ही आम आदमी पार्टी नाशिककडनं जाहीर निषेध करत आहे। न्यूज इंडिया मराठी साठी प्रतिनिधी हेमंत कालमेघ, नाशिक।